नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ही पूर्ण झाली आहे की नाही, कशा पद्धतीने चेक करू शकणार। त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। व्हिजिट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला या बॅनरवर क्लिक करायचं आहे। नंतर आता ज्या महिलेची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, त्या महिलेचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे तो सेम कॅप्चा या बॉक्समध्ये भरायचा आहे। त्यानंतर स्क्रॉल करत खाली यायचं आहे। स्क्रॉल करत खाली आल्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तर इथे वॉर्निंग येत आहे की या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरून ई-केवायसी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण केली असेल तर अशा पद्धतीने पॉपअप येईल की या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे।